वेलकम स्टुडंट. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण आपला टॉपिक म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट हा सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये जेवढे काही फॉर्म्युले झालेले आहेत, जेवढे काही अँगल्सचा टेबल झालेला आहे, तो तुम्ही चांगला व्यवस्थित तयार करा. पहिल्या लेक्चर्सपासून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसायला सोपं वाटलं, तसं अवघड वाटलं तरी सर्वात सोपं आहे. त्यामुळं फक्त त्याच्यातल्या बेसिक कंडिशन्स तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर एक शेवटचं मागच्या लेक्चर्समध्ये आपण एक्झरसाइज 2.1 पाहिलेली आहे. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 9 घेतलेला आहे आणि त्या क्वेश्चन नंबर 9 मधले 2 क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत. त्यामध्ये 2.1 मधला पहिला आणि दुसरा. आता त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 आणि 4 राहिलेला आहे असं तुम्हाला सांगितलेलं होतं. तर आपण आता क्वेश्चन नंबर 3 घेऊ. काय क्वेश्चन आहे आपला? क्वेश्चन नंबर 9, फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इफ. एक्झाम्पल्स आहे आपलं. इफ cot x is equals to 3/4, x lies in the third quadrant. म्हणजे आपला दिलेला अँगल्स, आता इथं अँगल आपल्याला x दिलेला आहे. पहिल्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला थीटा दिलेलं होतं, दुसऱ्या एक्झाम्पल्समध्ये a दिलेला होता आणि आता तिसऱ्या एक्झाम्पल्समध्ये x दिलेला आहे. कोणताही अँगल दिलेला असला त्याच्यानुसार आपण त्याची व्हॅल्यूज कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे फाइंड आउट करतो. हे तुम्हाला माहिती आहे. आता दिलेली व्हॅल्यूज मी लिहिणार. सुरुवातीला काय दिलेलं आपल्याला? लेट cot x इज इक्वल्स टू 3/4 ही व्हॅल्यूज आपल्याला दिलेली आहे, बरोबर. आता याच्यावरून आपल्याला बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे फाइंड आउट करायचे. पण कंडिशन काय? थीटा लाईज इन द थर्ड क्वाड्रंट, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून दिलेली व्हॅल्यूज ऑफ कॉट ही कशी आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह दिलेली आहे. कॉट पॉझिटिव्ह आहे म्हटल्यानंतर टॅनसुद्धा कसा असतो? पॉझिटिव्ह असतो इन द थर्ड क्वाड्रंट. म्हणजे आता मी डायरेक्ट कॉटवरनं टॅनची व्हॅल्यू देणार आहे. टॅन एक्स इज इक्वल्स टू कसं लिहितो? दिलेली व्हॅल्यूज फक्त त्याचा आपण रेसिप्रोकल्स करतो. 4/3 ही व्हॅल्यूज आपल्याला लिहिता येते. आता आपली आयडेंटिटी आहे. आयडेंटिटीनुसार आपण दुसरे व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. कोणती आहे? आयडेंटिटी नंबर 3 काय आहे? 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर एक्स ही व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे, बरोबर. तर आता मी ही व्हॅल्यूज या साईडला लिहिणार आहे. कोसेक एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. आणि जर कोसेक एक्स लिहिला तर याचं आपणाला स्क्वेअर रूट घेतलं पाहिजे. या दिलेल्या व्हॅल्यूजचं फक्त काय घेतलं आपण? स्क्वेअर रूट घेतलं. कशामुळं? तर आपल्याकडं आता कॉटची व्हॅल्यूज दिलेली आहे. मग आता कॉटची व्हॅल्यूज पुट करायची. काय दिलेली आहे? 1 प्लस 3/4 आहे. 3/4 इट्स अ स्क्वेअर. 3/4 इट्स अ स्क्वेअर. आता याचा मी स्क्वेअर करणार आणि क्रॉस मल्टिप्लाय करणार म्हणजे मला दुसरी व्हॅल्यूज फाइंड आउट होईल, बरोबर आहे. मग स्क्वेअर घ्या. काय होईल स्क्वेअर? 3 स्क्वेअर 9 आणि 4 स्क्वेअर 16. देन बाय क्रॉस मल्टिप्लाय तिरकस गुणाकार करा. 16 × 1 म्हणजे 16 झालं. परत या दोन संख्येचा गुणाकार 1 × 16, 16 प्लस 1 × 9 दॅट इज 9. आता या दोन्हीचं ॲडिशन करता येईल. किती ॲडिशन होईल? 25/16 ही व्हॅल्यूज कशाची आली? कोसेक एक्स. आणि कोसेक एक्सचा मला काय लिहिता येतो? स्क्वेअर रूट घेतलं तर व्हॅल्यूज काय होईल? +- 5/4. म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज कशी आली ती?
±5/4. पण दिलेलं व्हॅल्यूज ऑफ एक्स कसं आहे, लाईज इन द थर्ड क्वाड्रंट, आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये फक्त टॅन आणि कॉटच कसा असतो, तर तो निगेटिव्ह असतो. म्हणून आपल्याला कोसेक एक्स कसा लिहिला पाहिजे, मग कोसेक एक्स कसा लिहिणार आपण, निगेटिव्ह लिहिणार. कशामुळं, तर कॉट आणि टॅन कसा आहे, थर्ड क्वाड्रंटला पॉझिटिव्ह आहेत, बाकीचे सर्व फंक्शन हे कसे असतात, तर निगेटिव्ह असतात. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, इफ एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट, x lies in the third quadrant, therefore the values of cosec x is -5/4. cosec x ची व्हॅल्यूज कशी लिहिता येईल आपल्याला, therefore cosec x is equals to -5/4 लिहिला. माझ्याकडे आता कोसेकची व्हॅल्यू झाली म्हटल्यानंतर मला दुसरी व्हॅल्यू लिहिता येईल. कोणती व्हॅल्यू लिहिता येईल, तर कोसेक कशाचा रेसिप्रोकल्स असतो, तर साईनचा रेसिप्रोकल्स असतो. म्हणजे मला साईनची व्हॅल्यू लिहिता येईल, साईन एक्स इज इक्वल्स टू -4/5. फक्त दिलेल्या व्हॅल्यूजचा आपण रेसिप्रोकल्स घेतलं. काय घेतलं, दिलेल्या व्हॅल्यूजचा रेसिप्रोकल्स. इथे लक्षात, सुरुवातीला आपल्या दिलेली व्हॅल्यूज आहे कॉट, त्याच्यावरनं लिहिलं आपण टॅन. बाय युजिंग प्रॉपर्टी त्याच्यावरनं आपण कोसेकची व्हॅल्यूज काढली, कोसेकवरनं आपण साईनची व्हॅल्यूज काढली. आता मला दुसरी व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे, कोणती, तर कॉस आणि सेकची. तर मी आता टॅनच्या फॉर्म्युल्यावरनं साईन आणि कोसेकची व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. साईन एक्स बाय कॉस एक्स म्हणजे आपण काय लिहू शकतो, टॅन एक्स लिहू शकतो. साईन एक्स बाय कॉस एक्स म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, टॅन एक्स. आता मी टॅन एक्स या साईडला लिहिणार आहे, म्हणजे साईन एक्स डिवाइड्स टॅन एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स. साईन एक्स डिवाइड्स टॅन एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स झालं. कशामुळं, तर माझ्याकडे साईनची व्हॅल्यूज आहे, टॅनची व्हॅल्यूज आहे, दोन्ही व्हॅल्यूज मी पुट करू शकतो. मग बघा, पहिली व्हॅल्यूज आपण साईनची फाइंड आउट केलेली आहे, -4/5 डिवाइड्स टॅनची व्हॅल्यूज किती आहे, तर 4/3 आहे, 4/3 आहे. यांचा क्रॉस मल्टिप्लाय केला तर कशी होईल व्हॅल्यूज, मग देअरफॉर कॉस एक्स इज इक्वल्स टू -4/3 मल्टिप्लाय या व्हॅल्यूजला लिहा 3/4. कशी लिहिता येईल, 3/4. फक्त डिवाइडची व्हॅल्यूज असेल तर ती व्हॅल्यूज आपल्याला कशी लिहिता येते, मल्टिप्लायला लिहिता येते. म्हणजे मल्टिप्लायला लिहित असताना आपण कशी घ्यायची, तर रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायची. 3/4 लिहिलं. आता इथं कॅन्सल काय होतं आहे, कॅन्सल व्हॅल्यू झालेली आहे 4 आणि कॉस एक्स आलेला आहे आपला -3/5. कॉस एक्सची व्हॅल्यूज काय आली, तर -3/5 आली. कॉस एक्स आलं म्हटल्यानंतर आपण त्याचा रेसिप्रोकल्स घेतो. रेसिप्रोकल्स आपला कोणता असतो, सेक. देन सेक एक्स इज इक्वल्स टू -5/3. सेक एक्सची व्हॅल्यूज काय आली, -5/3. अशा पद्धतीनं आपणाला एक फंक्शन दिलं तर बाकीचे सर्वच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करता येतात. म्हणून शेवटीला therefore the other trigonometric functions are, पहिलं काय, साइन एक्स. साइन एक्सची व्हॅल्यूज किती आली, -4/5. याचा रेसिप्रोकल्स आपण लिहितो, कोसेक एक्स इज इक्वल्स टू -5/4. दुसरं कॉस एक्स, कॉस एक्सची व्हॅल्यूज -3/5. याच्यावरनं त्याचा रेसिप्रोकल्स आपण लिहितो 5/3. आणि शेवटी टॅन एक्स, टॅन एक्सची व्हॅल्यूज 4/3 आणि कॉट लिहा, कॉट एक्स इज इक्वल्स टू 3/4.
अशा पद्धतीनं आपणाला एक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन दिलं तर बाकीचे सर्वच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपणाला फाइंड आउट करता येतात. फक्त तुमचा दिलेला अँगल्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यानुसार त्याच्या सर्व व्हॅल्यूज आपणाला लिहिता येतात. असा हे क्वेश्चन नंबर 9 त्याच्यामधलं 3 क्वेश्चन आहे. तसं आपण फर्स्ट पण पाहिलेलं आहे, सेकंड पण पाहिलेलं आहे. आता एक शेवटचं एक्झाम्पल्स म्हणजे आपली ही एक्झरसाइज संपते. देन लास्ट काय एक्झाम्पल्स आहे नंबर 4. क्वेश्चन नंबर 9 त्याच्यातला क्वेश्चन नंबर 4 घ्यायचं. काय दिलेलं आहे tan x इज इक्वल्स टू -5/12 x lies in fourth quadrant. X lies in the fourth quadrant. तर आपला दिलेला अगोदर x कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे बघा. दिलेली व्हॅल्यूज ऑफ x आपली कोणत्या क्वाड्रंटमध्ये दिलेली आहे तर ती व्हॅल्यूज आपल्याला दिलेली आहे लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन कसा असतो आपला निगेटिव्ह असतो. फोर्थ क्वाड्रंट दिलेला आहे आपल्याला आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन कसा आहे निगेटिव्ह आहे. पण दुसऱ्या कोणत्या व्हॅल्यूज दोन क्वाड्रंटमध्ये फोर्थमध्ये पॉझिटिव्ह असतात तर आपल्याला माहिती आहे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल्स म्हणजे सेक हे दोनच फंक्शन कसे असणार आहेत फक्त पॉझिटिव्ह असणार आहेत. बाकी कसे असतात तर निगेटिव्ह असतात. येते लक्षात. आता आपण सेम मेथडनुसार ही व्हॅल्यूज फाइंड आउट करू. काय दिलेलं आपल्याला लेट tan x इज इक्वल्स टू -5/12 दिलेला आहे. टॅनचा रेसिप्रोकल्स मी लिहितो cot x इज इक्वल्स टू -12/5. cot x ची व्हॅल्यूज काय लिहिता येते -12/5 लिहिता येईल. बरोबर. आता काय करायचं आता आपली आयडेंटिटी वापरायची कोणती 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा म्हणजे मला सेकची व्हॅल्यूज फाइंड आउट होईल. आणि सेक फाइंड आउट झाला की त्याचा रेसिप्रोकल्स म्हणजे कॉस आपल्याला फाइंड आउट होतो. तर बघा व्हॅल्यूज काय आयडेंटिटी आपली 1 + tan स्क्वेअर x इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर x ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. तर त्याच्याऐवजी मी लिहितो सेक स्क्वेअर x इज इक्वल्स टू 1 + tan स्क्वेअर x. फक्त या साईडला लिहिलं. आता फक्त सेक x लिहिला तर याचा रेसिप्रोकल्स लिहायचा म्हणजे याला काय लिहिता येईल आपल्याला स्क्वेअर करता येईल. 1 + tan स्क्वेअर x काय लिहिलं 1 + tan स्क्वेअर x. आता या दोन्हीच्या व्हॅल्यूज पुट करा. 1 + tan म्हणजे काय दिलेलं आहे -5/12 इट्स स्क्वेअर आहे. -5/12 इट्स स्क्वेअर. अगोदर स्क्वेअर करून घ्यायचा. काय स्क्वेअर येतो 1 + 25/144. मायनसचा स्क्वेअर प्लसच येतो. आता बाय ट्रेकिंग क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे तिरकस गुणाकार करा. 144 + 25. आता या दोन्हीची बेरीज किती बेरीज येते तर 169 डिवाइड्स 144 आणि यांचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ती व्हॅल्यूज काय होते ±13/12. ही व्हॅल्यूज कशाची आलेली आहे तर सेक एक्सची आणि याच्यावरून आपल्याला लिहिता येतो इन फोर्थ क्वाड्रंट सेक आणि कॉस हे कसे असतात इन द फोर्थ क्वाड्रंट इज पॉझिटिव्ह. म्हणून शेवटी मी एक कन्क्लुजन लिहिणार देअरफॉर एक्स लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. एक्स लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट
म्हणजे सेकची व्हॅल्यूज कशी लिहिता येते आपल्याला प्लस लिहिता येईल. सेक एक्स इज इक्वल्स टू 13/12. सेक एक्सची व्हॅल्यूज काय आली, फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. फोर्थ क्वाड्रंटमध्ये आपला अँगल कसा असतो, तो पॉझिटिव्हच असतो, म्हणून आपण व्हॅल्यूज लिहिली 13/12. पण लिहिते वेळेस पण कशी लिहिली, प्लस. आता याचा रेसिप्रोकल्स म्हणजे कॉस. कॉस कसा असतो, कॉस पण कसा असतो, तर पॉझिटिव्हच असतो. फक्त दिलेल्या व्हॅल्यूजचा मी काय घेतला, रेसिप्रोकल्स लिहिलेला आहे 12/13. आता माझ्याकडं टॅन झालं, क्वाट झालं, सेक कोसेक कॉस झालं. आता मला फक्त साईन, काय साईन आणि त्याचा रेसिप्रोकल्स म्हणजे कोसेक फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे सर्वच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन फाइंड आउट झाले असे मला सांगता येतं. आता कोणताही एक फॉर्म्युला तुम्ही वापरा. जर तुमच्याकडे टॅन आहे, कॉस आहे, त्याच्यावरनं साईन फाइंड आउट करू शकता, किंवा कॉस आहे तर त्याच्यावरनं फंडामेंटल आयडेंटिटीनुसार तुम्ही ती व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. तर आता मी फॉर्म्युला परत एक वेळेस घेतो. साइन एक्स बाय कॉस एक्स इज इक्वल्स टू टॅन एक्स. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आता मला साईनची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. कॉस आणि टॅन आपल्याकडे आहे, म्हणजे मी साइन एक्स इज इक्वल्स टू लिहिणार टॅन एक्स इंटू कॉस एक्स. टॅन एक्स इंटू कॉस एक्स. आता दोन्ही व्हॅल्यूज पुट करायच्या, टॅनची व्हॅल्यूज आणि कॉसची व्हॅल्यूज. टॅन काय दिलेला आहे, -5/12 आहे, मल्टिप्लाय कॉस काय आहे, तर 12/13 आहे. 12/13 कॅन्सल काय होतं आहे, 12 कॅन्सल, -5/13 आलं. ही व्हॅल्यूज कशाची झाली, तर साइन एक्स. आणि साइन एक्सचा रेसिप्रोकल्स म्हणजे कोसेक एक्स इज इक्वल्स टू -13/5. अशा पद्धतीनं फक्त शेवटचं रिक्वायर्ड व्हॅल्यूज लिहा. देअरफॉर द अदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आर. पहिली व्हॅल्यूज लिहा, साइन एक्स इज इक्वल्स टू -5/13. देन कोसेक एक्स इज इक्वल्स टू -13/5 and cos x is equals to 12/13. then sec x is equals to 13/12 आणि लास्ट आहे tan x is equals to -5/12 आणि cot x is equals to -12/5. म्हणजे एक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन दिलं तर बाकीचे सर्वच फंक्शन्स तुम्हाला फाइंड आउट करता येतात. पण तुम्हाला कंडिशन दिली पाहिजे, दिलेला अँगल्स हा तुमचा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यानुसार तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येतो. असं हे आपली फर्स्ट एक्झरसाइज दिलेली आहे आणि फर्स्ट एक्झरसाइज आता आपली इथं संपलेली आहे. तर आपल्याला आता सेकंड एक्झरसाइज सुरू करायचं आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला दिलेल्या आपल्या फंडामेंटल आयडेंटिटीज दिलेल्या होत्या, त्यासोबतच त्यांनी त्यांचे तिथं ग्राफ्स दिलेले आहेत. ते ग्राफ्स आपण रेग्युलर क्लासमध्ये ड्रॉ करून घेऊ, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करता येतील. फक्त आता मी फंडामेंटल आयडेंटिटीचा वापर करून आपली पुढची एक्झरसाइज म्हणजे 2.2 कशी सॉल्व करायची हे आपण आता इथं पाहणार आहोत. तर त्यासाठी अगोदर आपल्या फंडामेंटल आयडेंटिटीज त्यांचं रिव्हिजन झालं पाहिजे. म्हणजे त्या फंडामेंटल आयडेंटिटीज कोणत्या आहेत त्या तुम्हाला एकदा लक्षात आल्या म्हणजे बाकीचं कुठलेही एक्झाम्पल्स आपणाला आता सॉल्व करता येईल. मग ते सुरुवातीला आयडेंटिटीज कोणत्या आहेत त्या लक्षात घ्या. कोणत्या आयडेंटिटीज दिलेले आहेत बघा. मी तुम्हाला फॉर्म्युले लिहूनच दिलेले होते अगोदर. कसे लिहिले होते आपण, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. हे कसं आलेलं आहे हे सुद्धा आपण प्रूव्ह करून तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे लक्षात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 असं आपण घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये
व्हॅल्यूज. परत 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा आणि लास्ट 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा. अशा ह्या आपल्या फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत आणि याचाच वापर करून आपल्याला पुढचे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहे. इथे लक्षात. तर आता मी आपली नेक्स्ट एक्सरसाइज डायरेक्ट सुरू करणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय कंडिशन दिलेल्या आहेत. प्रत्येक एक्झाम्पल्सला वेगवेगळ्या कंडिशन्स तुम्हाला वापरायचं आहे. तर मी एक्झाम्पल्स दिलं, त्याच्या अगोदर मी ह्या कंडिशन सांगितल्या, या कंडिशननुसार तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तसं जर दुसऱ्या टाईपचं एक्झाम्पल असेल, त्याची काही कंडिशन दिली आहे, त्या कंडिशन मी अगोदर सांगणार आहे आणि त्याच्यानुसार ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. म्हणजे कंडिशन अगोदर तुम्हाला माहीत झाली तर कुठलंही एक्झाम्पल्स त्या कंडिशनमधलं तुम्हाला सॉल्व करता येतं. इथे लक्षात. तर बघा आता एक्झरसाइज 2.2 काय आहे. एक्झरसाइज 2.2 त्याच्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट. इफ 2 sin a is equals to 1, if 2 sin a is equals to 1 and also is equals to root 2 cos b, root 2 cos b and pi by 2 less than a less than pi and b 3 pi by 2 less than b less than 2 pi less than 2 pi, then find the values of, then find the values of. कोणती व्हॅल्यूज आहे. tan a प्लस tan b, tan a प्लस tan b divides cos a minus cos b, divides cos a minus cos b. आता इथं फक्त आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या इक्वेशनमध्ये सांगितलं आहे ए आणि बी हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. पण आता इथं सर्वच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करत बसायचं नाही, पण आपल्याला कोणत्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे त्या व्हॅल्यूजनुसारच ती व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करता येईल. कसे. तर सुरुवातीला आपल्याला कॉस ए कॉस बी फाइंड आउट केलं पाहिजे, टॅन ए टॅन बी फाइंड आउट केलं पाहिजे. पण आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, हे इक्वेशन दिलेलं आहे 2 sin a is equals to 1 and which is again is equals to root 2 into cos b, हे दिलेलं आहे. त्याच्यावरनं मी आता दोन इक्वेशन लिहितो. कसे बघा. गिवन काय. गिवन 2 sin a is equals to 1 again which is equals to root 2 into cos b, हे आपल्याला दिलेलं आहे. जर एकूण 3 इक्वेशन इनइक्वलिटीमध्ये असतील म्हणजे इक्वल दिलेले असतील तर कोणतेही 2 इक्वेशन इक्वल करायचे असं हे आपण 10वीमध्ये पाहिलेलं आहे. बरोबर. इक्वेशन सॉल्व करत असताना त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि व्हॅल्यूज ऑफ वाय तुम्ही फाइंड आउट करता सायमल्टेनियस इक्वेशन्स. तसं आता मी फक्त पहिले 2च इक्वेशन इक्वल करणार आहे म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यूज त्याची घेता येईल. कसे. साइन ए इज इक्वल्स टू 2 sin a इज इक्वल्स टू 1 आणि दुसरी व्हॅल्यूज मला कशी लिहिता येईल. रूट 2 cos b इज इक्वल्स टू पण 1 लिहिता येईल म्हणजे ही व्हॅल्यूज पण मला इक्वल्स टू लिहिता येईल. आता साइन ए इज इक्वल्स टू काय होईल 1/2 होईल. हे 2 फक्त काय केलं आपण डिवाइडला लिहिलं. तर याच्यावरनं मला cos a ची व्हॅल्यूज फाइंड आउट करता येईल. याच्यावरनं मला काय cos a ची व्हॅल्यूज, cos b आपल्याकडे दिलेलंच आहे त्याच्यामुळे डायरेक्ट cos b आपण इथून लिहू शकतो. cos b इज इक्वल्स टू 1/√2 म्हणजे एक व्हॅल्यूज आपली झाली, एक व्हॅल्यूज आपली इथं फाइंड आउट झाली. cos b इज इक्वल्स टू 1/√2. येते लक्षात. आता ही व्हॅल्यूज मला फाइंड आउट करायची आहे
म्हणजे कोणती व्हॅल्यूज, तर कॉस ए फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी मी आयडेंटिटी वापरतो. कोणती आयडेंटिटी आपली, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1. फक्त इथं काय लिहायचं आहे, अँगल आपला चेंज आहे. साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए इज इक्वल्स टू 1. मला कॉस एची व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे कॉस स्क्वेअर ए इज इक्वल्स टू लिहिलं मी 1 मायनस साइन स्क्वेअर ए, 1 मायनस साइन स्क्वेअर ए. याच्यावरनं याचा फक्त मी स्क्वेअर रूट लिहिला तर याचं रूट होईल 1 मायनस साइन स्क्वेअर ए होईल. बरोबर, 1 मायनस साइन स्क्वेअर ए. आता याच्याकडे आपली व्हॅल्यूज आहे 1 मायनस साइन एची व्हॅल्यूज आपल्याकडे आहे. किती आहे, तर 1/2. त्याचा पण आपल्याला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर घ्यायचा आहे. 1/2 इट्स स्क्वेअर. बरोबर. आता परत एक वेळेस स्क्वेअर घ्यायचं. काय घेणार आपण स्क्वेअर, 1 मायनस 1 स्क्वेअर इज 1, 2 स्क्वेअर इज 4. देन बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लाय, परत एक वेळेस सेम प्रोसिजर आपली 4 मायनस 1 आणि वजाबाकी काय होईल, तर 3/4 होईल. काय होईल, 3/4. आता याचं मला कॉस ए फाइंड आउट करायचं आहे. जर मी याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल, मग स्क्वेअर रूट घेतलं तर ती व्हॅल्यूज कशी लिहिता येईल आपल्याला, प्लस ऑर मायनस √3/2 लिहिता येईल. म्हणजे कॉस ए काय लिहिता येतो, कॉस ए इज इक्वल्स टू प्लस ऑर मायनस √3/2. पण ए कोणता क्वाड्रंट दिलेला आहे आपल्याला, ए π/2 to π, π/2 to π. म्हणजे कॉस तिथं कसा असणार आहे, कोणता क्वाड्रंट आला तो, तर सेकंड क्वाड्रंट आला. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असतो, सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असतो तो, तर कॉस निगेटिव्ह असतो. कारण फक्त फोर्थ क्वाड्रंटमध्ये आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्येच कॉस पॉझिटिव्ह असतो. म्हणून ह्याची व्हॅल्यूज मला काय लिहिता येईल, काय लिहिता येतं, ए लाइज इन सेकंड क्वाड्रंट, ए लाइज इन द सेकंड क्वाड्रंट. देअरफॉर हे आयडेंटिटी आपण पुसून टाकू. देअरफॉर कॉस ए इज इक्वल्स टू, कॉस ए इज इक्वल्स टू मायनस √3/2. कॉस एची व्हॅल्यूज काय आली, कॉस ए इज इक्वल्स टू मायनस √3/2. कशामुळे लिहिलं आपण, ए लाइज इन द सेकंड क्वाड्रंट. तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला, सेकंड क्वाड्रंटमध्ये आलेला आहे. आता माझ्याकडं कॉस ए झालं, कॉस बी झालं, कॉस ए झालं, कॉस बी झालं. बरोबर. आता मला दुसरी कोणती व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे, तर टॅन ए फाइंड आउट करायचं आहे. पण टॅन बीची व्हॅल्यूज मला अगोदर फाइंड आउट करून घेतलं पाहिजे. पण त्यासाठी अगोदर आपल्याला कॉस बी आपल्याकडं आहे, तर त्यासाठी अगोदर साइन बी फाइंड आउट करून घ्या. कशी, कोणती व्हॅल्यूज, साइन बी. नाही म्हटलात तर आपल्याकडे साइन ए आहे, कॉस ए आहे, टॅन फाइंड आउट करून घ्या. पण अगोदर आपण टॅन फाइंड आउट करून घेऊ. मग बघा टॅन काय होईल, टॅन ए इज इक्वल्स टू साइन ए बाय कॉस ए. साइन एची व्हॅल्यूज किती आहे, 1/2 आहे. साइन ए 1/2, कॉस ए किती आली, √3/2. 2 आणि 2 कॅन्सल केलं तर व्हॅल्यूज मायनस 1/√3 आली. टॅन एची व्हॅल्यूज काय आली, मायनस 1/√3 आली. म्हणजे आपल्याला साईनची व्हॅल्यूज माहिती आहे, कॉसची व्हॅल्यूज माहिती आहे, त्याच्यावरून आपण त्याची टॅनची व्हॅल्यूज फाइंड आउट केली. फक्त अँगल आपला कोणता आहे त्या अँगलनुसारच तुम्ही व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. ए कॉस ए आणि टॅन ए झालं. आता माझ्याकडं कॉस बी आहे, त्याच्यावरनं मी साइन बी फाइंड आउट करणार आणि परत त्याच्यावरनं टॅन ए फाइंड आउट करणार. बरोबर. तर बघा परत एक वेळेस आयडेंटिटी आपली काय,
साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इज इक्वल्स टू 1. आता मला साइन बी फाइंड आउट करायचे आहे, म्हणजे मी काय लिहिणार, साइन स्क्वेअर बी इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर बी, 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. आणि याचं जर स्क्वेअर रूट घेतला तर साइन बी इज इक्वल्स टू रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर बी होईल. आता फक्त व्हॅल्यूज पुट करा. 1 मायनस कॉस बी किती आलेला आहे, 1/√2 आहे, त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे, 1/√2 इट्स स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर किती येतो, 1 मायनस 1/2 होईल. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झालं म्हणजे फक्त राहिलं काय, तर 2 राहिलं. 1चं स्क्वेअर 1च लिहितो आपण. क्रॉस मल्टिप्लाय केला तर परत एक वेळेस क्रॉस मल्टिप्लाय 2 मायनस 1 झालं आणि यांची परत वजाबाकी म्हणजे 1/2 झालं. ही काय व्हॅल्यू झाली, तर साइन बी. आणि याचं स्क्वेअर रूट घेतला तर प्लस आणि मायनस 1/√2 होईल, प्लस मायनस 1/√2. पण बी कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, 3/2, 2 पाय, म्हणजे हा 4th क्वाड्रंटमध्ये दिलेला अँगल आहे. 3/2, 2 पाय हा 4th क्वाड्रंटमध्ये आला. आणि 4th क्वाड्रंटमध्ये साइन कसा असतो, तर साइन निगेटिव्ह असतो. काय दिलेलं आहे, बी लाईज इन द 4th quadrant. B lies in the 4th quadrant. Therefore, sin B is equals to minus 1/√2. sin B ची व्हॅल्यूज कशी आली, तर मायनस 1/√2 आली. आता माझ्याकडे कॉस बी झालं, साइन बी झालं, त्याच्यावरून मी त्याची टॅनची व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे टॅन लिहिला तर टॅन बी इज इक्वल्स टू साइन बी बाय कॉस बी. बरोबर. मग आता साइन बी काय, साइन बी आलेले आहे मायनस 1/√2 आहे. कॉस बी कुठे, कॉस बी आपल्याला दिलेले आहे, कॉस बी इज इक्वल्स टू 1/√2 आहे. 1/√2 कॅन्सल झालं, फक्त व्हॅल्यूज काय आली, टॅन बी इज इक्वल्स टू -1 आली. म्हणजे एक अँगल तुम्हाला माहिती आहे, आपल्याला अँगल माहिती होता साइन ए, त्याच्यावरनं मी कॉस बी काढला, तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे लक्षात घ्या. त्याच्यावरनं मी टॅनची व्हॅल्यूज फाइंड आउट केली. त्यानंतर आपल्याला कॉस बी माहिती आहे, त्याच्यावरनं मी साइनची व्हॅल्यूज फाइंड आउट केली या पद्धतीनं. आणि मला साइन माहिती झालं, कॉस माहिती झालं, त्याच्यावरनं मी टॅनची व्हॅल्यूज फाइंड आउट केली. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, तर आपल्याला ही व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. येते का लक्षात. फक्त कॅल्क्युलेशन आपण दिलेल्या आपल्या आयडेंटिटीनुसारच करतोय, प्रत्येक वेळेस रूट फाइंड आउट करतोय. पण तो अँगल आपला दिलेला कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यानुसार तुम्ही त्या व्हॅल्यूज लक्षात घ्यायच्यात आणि त्याच्यानंतरच त्याचा आपल्याला ॲन्सर फाइंड आउट करायचं. तर आता मी आलेल्या सर्वच व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये पुट करू. आलेल्या सर्वच व्हॅल्यूज मी या इक्वेशनमध्ये पुट करतो. तर काय इक्वेशन आपलं अगोदर, देअरफॉर टॅन ए प्लस टॅन बी डिवाइड्स कॉस ए मायनस कॉस बी ही व्हॅल्यूज आहे. आता टॅन एची व्हॅल्यू सांगा. टॅन ए दिलेला आपल्याला -1/√3 ही झाली पहिली व्हॅल्यूज. प्लस टॅन बी किती फाइंड आउट केले आपण, तर -1 आलेले आहे. टॅन बीची व्हॅल्यूज आहे -1 डिवाइड्स कॉस ए किती आहे, कॉस ए लिहिला आपण -√3/2 आहे. आणि मायनस कॉस बी किती आहे, कॉस बीची व्हॅल्यूज आहे 1/√2 आहे. कॉस बीची व्हॅल्यूज किती आहे, तर 1/√2 आहे. आता फक्त मी दिलेल्या व्हॅल्यूज सर्व आपल्या आलेल्या पुट केली
आता हे फक्त मला काय करायचं आहे, इक्वेशन सिम्प्लिफाय केलं म्हणजे आपलं रिक्वायर्ड आन्सर फाइंड आउट होतो. आता फक्त सिम्प्लिफिकेशन आहे. काय करायचं आहे, सिम्प्लिफिकेशन. आणि आता मी सिम्प्लिफिकेशन करत असताना थोडंसं सोपं सिम्प्लिफिकेशन करणार आहे. मी इथं बेस सेम करून घेणार आहे. काय करणार आहे, या इक्वेशनला मला बेस सेम करायचा आहे म्हणून मी इथं √2 डिवाईड केलं आणि √2 मल्टिप्लाय केलं म्हणजे √2 इंटू √2 मला 2 लिहिता येतं. बघा वरती काय होईल, 1/√3 -1 होईल, डिवाइड्स -√3/2 -√2/2. याची व्हॅल्यूज काय होते, √2 इंटू √2 2 होते. आता दोन्हीचं मला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे, दोन्ही इक्वेशनचं. बघा पहिलं इक्वेशन काय होईल, √3, या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लाय केला तर 1 इंटू √3 म्हणजे √3 झालं. परत या दोन्हीमध्ये मायनस कॉमन आहे, मायनस कॉमन घेतलं तरी चालतं. 1 इंटू 1 म्हणजे झालं 1, आतमध्ये काय होईल प्लस 1 इंटू √3 म्हणजे व्हॅल्यू झाली √3. ही स्टेप्स लक्षात येते. फक्त क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण. त्याच पद्धतीनं 2 इंटू 2 झालं. परत एक वेळेस इथं दोन्ही ठिकाणी मायनस आहे, मायनस कॉमन काढला. बेस सेम आहे, फक्त अंशांची वजाबाकी बेरीज असेल, बेरीज √3 प्लस √2 झालं कारण मायनस कॉमन काढलेला आहे आपण. आता फक्त रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचं, हे मायनस मायनस प्लस होईल. ही व्हॅल्यूज डिवाईडची वर मल्टिप्लायला लिहिता येईल आपणाला म्हणजे 1 प्लस √3/√3 मल्टिप्लाय ही व्हॅल्यूज 2/√3 प्लस √2 लिहिता येईल. काय केलं, फक्त यांचं वरती क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि शेवटी तुम्हाला आन्सर लिहिता येईल 2 इंटू 1 प्लस √3 डिवाइड्स √3 इंटू √3 प्लस √2. अशा पद्धतीचं हे आपलं ॲन्सर आहे. फक्त दिलेला अँगल्स आणि हा अँगल्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यानुसार त्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे कसे बदलतात हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करता येतात. या पद्धतीनं व्यवस्थित तुम्ही अगोदर सिम्प्लिफाय करून घ्या आणि त्या आलेल्या व्हॅल्यूज आपल्या या इक्वेशनमध्ये पुट करा आणि इक्वेशनमध्ये पुट करून फक्त सिम्प्लिफाय करा. व्यवस्थित सिम्प्लिफाय केलात तर आपला ॲन्सर ॲक्युरेट येतो. असं आणखी याच्यामध्ये आपल्याला आणखी 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल हे तुम्हाला 4 मार्कासाठी परीक्षेमध्ये येतं. येते का लक्षात? तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये किती मार्काला विचारतं, 4 मार्कासाठी. त्यामुळे लक्षात घ्या, एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित सिम्प्लिफाय करायचं. बाकीचं राहिलेलं क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये पाहू. आता इथं थांबू. थँक्यू.